यांचं जे प्रकरण राज्यभरात गाजलं होतं त्यांची जाणीवपूर्वक हत्या करण्यात करण्यात आली आहे, अशा पद्धतीचं उत्तर आजच्या या लेखी उत्तरात दिलेलं आहे. कसं बघता या गोष्टी? नाही, मी काही कोत्या मनोवृत्तीचा नाही आहे. मी सरकारचे आभार मानेन की सरकारने योग्य भूमिका घेतली. चौथा स्तंभ घाबरू नये, चौथा स्तंभाचा अधिकार अबाधित राहावा याच्यासाठी लोकशाहीमध्ये राजकारणामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. पत्रकारांच्या रक्षेची, सुरक्षेची आणि त्यांच्या अधिकाराची. त्यांना एक अबाधित अधिकार आहे बातम्या देण्याचा. तो अबाधित अधिकार कोणीही दाबता कामा नये, बाजूला करता कामा नये. आणि वृत्तपत्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स मीडियावर बातम्या देणाऱ्या पत्रकारांना हे स्वातंत्र्य हवं की आम्ही कोणाचीही बातमी कशाही प्रकाराने देऊ, सत्य देऊ, प्रबोधन करू आणि महाराष्ट्राला जागं करू. तेच काम वारिंशे करत होता आणि त्याला मृत्यूला सामोरे जावं लागलं. मला वाटतं तुम्ही सगळ्या पत्रकारांनी ही बाब लावून धरायला हवी. कारण का आज वारिंशेवर गेलाय, उद्या तुमच्यावर काही सांगता येत नाही. कारण का लोकशाहीचं पतन होत आहे, संविधानाचं कुठे शोधावं लागतंय. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी एकत्र या पत्रकारांनी ही लढाई तुमची आमची पण आहे, पण तुमची पण हे लक्षात ठेवा, वारिंशेच्या कुटुंबाला न्याय देणं ही महाराष्ट्राची जबाबदारी आहे. या प्रकरणामध्ये उत्तर देत असताना सरकारच्या वतीने सांगितलेलं आहे की याच्यामध्ये SIT मार्फत चौकशी चालू आहे. हे बघा, मला ह्या असल्या SIT ह्याच्यावरती बोलायचं नाही आहे. सरकारने कबुली दिली आहे ना, खूप झालं. आता तपास होत राहील. लॉ विल टेक इट्स ओन कोर्स. न्याय प्रक्रिया आपल्या ह्याच्याने पुढे जाईल. पण कमीत कमी सरकारने कबुली तर दिली की ही जाणीवपूर्वक केलेली हत्या आहे. म्हणजे वारिंशे ते कोण, जांभेकर का आंबेकर कोण आहेत ते, त्या आंबेडकर काहीतरी नाव आहे त्यांचं, त्या खुन्याचं. तो खुनी आता बाहेर तर येऊ शकत नाही एवढी निश्चिंती आपल्याला आहे. तर दुसरं एक प्रकरण होतं की राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी चंद्रपूरमध्ये सहकारी बँकेच्या पदभरती संदर्भातले आदेश काढलेले होते. त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली होती आणि याच प्रकरणामध्ये आज नागपूर खंडपीठाने मुख्यमंत्र्यांना ताशेरे ओढलेले आहेत की अशा पद्धतीने मंत्र्याच्या निर्णयामध्ये मुख्यमंत्री हस्तक्षेप करू शकतात. आता हे दुसरं प्रकरण आहे. नागपूरमध्ये NITचं प्रकरण मी काढलं होतं. त्याच्यामध्ये न्याय प्रविष्ट असलेल्या एका प्लॉटबद्दल मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि जवळजवळ 84 कोटीचा प्लॉट 2 कोटीला देऊन टाकला. न्यायप्रविष्ट असलेल्या बाबींमध्ये मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेऊ नये अशा प्रकारचा आक्षेप आणि पूर्ण सभागृहाने नागपूरमध्ये घेतला होता. त्याबाबत धावपळ करून मी तो चुकीने निर्णय मुख्यमंत्र्यांनी उच्च न्यायालयात मी चुकीने निर्णय घेतला आणि मला माहिती नव्हतं, मी अनभिज्ञ होतो, अशा प्रकारचं ॲफिडेव्हिट सादर केलं. खरं तर हे प्रकरण तसं चर्चेला आलं नाही. पण ज्या लोकांबरोबर बसून हा निर्णय घेतला आहे, त्या प्रक्रिया बघितल्या तर त्याच्यात NITचे जे अधिकारी ज्यांनी पत्रान्वये कळवलेलं होतं की हा प्लॉट देता येणार नाही, त्यांनी कशी माहिती दिली नाही मुख्यमंत्र्यांना की तुम्हाला हा प्लॉट देण्याचा अधिकारच नाही म्हणून आम्ही कळवलेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये खरं तर खूप घडायला हवं होतं. पण त्याच्यानंतर नागपूर अधिवेशन बंद झालं. 15 तारखेला तारीख होती, काल कोर्टासमोर हे काय आलं नाही. पण त्याच्यात सुद्धा मुख्यमंत्री इतक्या म्हणजे साधारण ह्याच्यात विषय पुढे ढकलतात की ते महत्त्वच काढून घेतात. असं आहे की उच्च न्यायालयात चाललेल्या एका प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून उच्च न्यायालयांचा निर्णय अपेक्षित असताना आपला निर्णय देऊन टाकणं हे म्हणजे कोर्टाचाच अवमान करण्यासारखे. त्याच्यातही त्याने सांगितलं की मला माहीत नव्हतं, मग मी केलं, आता मला माफ करा. आता दुसरं प्रकरण सामोरे आलं आहे. अतुल सावे हे सहकार मंत्री आहेत. त्याला क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी आहे. कोऑपरेटिव्ह मधली क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी ही अतुल सावेंना आहे आणि त्यांनी त्या अथॉरिटीचा वापर करून भरतीस परवानगी दिली आणि मुख्यमंत्र्यांकडे फाईल गेल्यावर मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर स्थगिती दिली. तेव्हा न्यायालयाने त्यांच्या अधिकारांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला की तुम्हाला क्वासी ज्युडिशियल अथॉरिटीवरती स्टे देण्याचा अधिकार आहे का, आणि त्याच्यावरती भाष्य केलं, ज्याला तुम्ही ताशेरे म्हणता.
पण मुख्यमंत्र्यांना त्यांच्या सचिवांनी जाणीव करून द्यायला हवी होती की क्वासी ज्युडिशियल अथॉरिटीने निर्णय घेतलेला आहे, आपल्याला हस्तक्षेप करता येणार नाही. कारण का जेव्हा क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी निर्णय घेतो तेव्हा तो डायरेक्ट हायकोर्टात चॅलेंज करायचा. आता मुख्यमंत्र्यांचे अधिकारही जर त्यांचे सचिव, माझी अपेक्षा नाही की मुख्यमंत्र्यांना हे सगळंच माहिती असायला हवं, पण त्यांच्या सचिवांनी तरी त्यांना सांगायला हवं की बाबा हे तुमचा अधिकार आहे, वापरू नका, हा तुमचा अधिकारच नाही आहे. आणि ह्या महाराष्ट्राचा इतिहास असा आहे की अंतुलेंवर ताशेरे मारले, अंतुलेंचा राजीनामा घेण्यात आला. निलंगेकरांवर ताशेरे मारले, निलंगेकरांचा राजीनामा घेतला गेला. अण्णा हजारेंनी 4-5 मंत्र्यांवर आरोप केले फक्त, तर त्याच्यात जैन साहेब, पद्मसिंह पाटील साहेब, नवाब मलिक साहेब आणि गावित साहेब या चौघांनाही शरद पवार साहेबांनी बाजूला केलं. म्हणजे ज्यांच्या भोवती असं संशयाचं वारळ तयार होतं, महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये सगळ्यांनी आपापले राजीनामा देऊन बाजूला झालेले आहेत की चौकशीमध्ये कुठे आता आम्ही येता कामा नये. मला वाटतं हे खूप बोलकं उदाहरण आज अजितदादांनी सभागृहात मांडलं की असं असं महाराष्ट्राचा इतिहास आहे. बहुत इम्पोर्टेंट ये विषय जो अजित पवार ने आज सदन के अंदर रखा. अतुल सावे साहब ने एक ऑर्डर दिया, उसको स्थगिति मुख्यमंत्री ने दी. हाईकोर्ट के क्या ऑब्जर्वेशन थे, क्या इस तरह से स्थगिति देने का अधिकार जो है, स्टे लगाने का अधिकार मुख्यमंत्री के पास है अगर कैबिनेट मिनिस्टर कोई ऑर्डर देता है तो? नहीं, ऐसा नहीं है. अतुल सावे क्वासी जुडिशियल अथॉरिटी करके हियरिंग ले सकता है. ही इज अ कोर्ट बट अ लिमिटेड कोर्ट. क्वासी इज हाफ, अर्ध न्यायिक प्रक्रिया. त्याची म्हणजे उसको अगर चैलेंज करना है तो द ओनली वे इज गो टू हाई कोर्ट, देन गो टू सुप्रीम कोर्ट. सो इट इज अ कोर्ट लिंक्ड कोर्ट डिसीजन. नाउ इन बिट उसके बीच में मुख्यमंत्री आके उसके ऊपर दस्तखत करके बोलते हैं अतुल सावे का ये मैंने स्टे कर दिया है, मैंने उसको मैं मानता नहीं हूँ. तो बात कैबिनेट मिनिस्टर की नहीं है, बात उसके अथॉरिटी की है. जैसे महसूल मंत्री वो भी क्वासी जुडिशियल अथॉरिटी है, सहकार मंत्री ये भी क्वासी जुडिशियल अथॉरिटी है, क्योंकि जमीन के सोसाइटी के मामले उनके सामने आते हैं, बैंक के मामले उनके सामने आते हैं, तो वो न्यायिक प्रक्रिया करते हैं, दोनों बाजू का सुन के लेते हैं और फिर अपना जजमेंट देते हैं. वो जजमेंट को अगर चैलेंज करना है तुम्हारे पास एक ही उपलब्धि है, वो है हाईकोर्ट. हाईकोर्ट को जाए बिना आप मुख्यमंत्री स्थगिति देते हैं तब वो अपनी जो लिमिटेशंस है उसको पार कर देते हैं. मैं ये मानता हूं कि शायद मुख्यमंत्री को मालूमात नहीं होगी, पर फिर हर चीज में उनके सचिव उनको अंधेरे में रख रहे हैं, तो ये महाराष्ट्र को धोखादायक है ना. इससे पहले भी नागपुर एनआईटी घोटाले मामले में इसी तरह का देखने को मिला था. मुख्यमंत्री जो क्लैरिफिकेशन दिया उसमें कहा कि अधिकारियों ने उनको बताया नहीं, जो हाईकोर्ट में सबमिशन किए. इस बार भी क्या आपको लगता है बार बार इस तरह की गलतियां हो जाती है? पहले के उदाहरण नहीं, ऐसा है अगर मुख्यमंत्री अपने अधिकारों का मालूमात नहीं रखते हैं तो महाराष्ट्र का नाम अभी मंत्रालय मत रखो, उसको सचिवालय रखो और सब चीजें अपन सचिवों के ऊपर थोप देंगे. जैसे कि उन्होंने पत्रक ही निकाला है कि कोई मंत्री की सिग्नेचर आएगी तो उसको आदेश मत समझना. ये पहली बार ऐसा हुआ है महाराष्ट्र में कि मंत्रियों के आदेशों को अंतिम मत समझना, ऐसा एक सर्कुलर सचिव ने निकाला है, एडमिन जीएडी ने निकाला है. ये कितनी बुरी बात है. जब आप मंत्री बनते हैं तो महाराष्ट्र के मंत्री को अधिकार होता है निर्णय लेने का. अब आप निर्णय भी नहीं रख सकते. आपने दिए हुए निर्णय की जांच करके उसका अंतिम निर्णय सचिव लेंगे, तो फिर सचिव ही चलाए देश, महाराष्ट्र राज्य. नहीं, मैं आपका सवाल समझ में नहीं आ रहा है. नहीं, पॉलिटिकल मायने नहीं. मैंने आपको उदाहरण दिया कि महाराष्ट्र की उच्च परंपरा रही है, जब भी सरकार के ऊपर कोर्ट बात करती है तब मंत्रियों ने राजीनामा दिया है, चाहे वो अब्दुल रहमान अंतुले हो, चाहे वो शिवाजीराव पाटिल निलंगेकर हो. एक लेंटिन आयोग करके था
जो इंजेक्शन्स के बारे में जे में घोटाला हुआ था तब उन्होंने जांच की थी, तब के जो आरोग्य मंत्री थे उनको भी इस्तीफा देना पड़ा था। अन्ना हजारे ने पद्म सिंह पाटिल, सुरेश दादा जैन, नवाब मलिक और जावेद साहब, इनके ऊपर जब प्रश्न उपस्थित किए तब पवार साहब ने निर्णय लेके इन सबको बाजू में कर दिया था। तो ये परंपरा रही है, जब जब आप कोर्ट कोई वर्डिक्ट देता है और उसके ऊपर दे आस्क अ क्वेश्चन, it means that they have given a verdict and that verdict should take its own course. It should proceed forward. देखो ऐसा है, मांग करके कुछ नहीं होता है। एक अपनी खुद की जिम्मेदारी समझनी चाहिए। जब कोर्ट 2 बार आपको 6 महीने में 2 बार आपको जब ये करती है, नागपुर में भी वही हुआ, अभी ये भी नागपुर में ही है, वही हुआ, तो मुख्यमंत्री आप अपनी जवाबदारी समझ लेना। अगर सचिव मंत्रालय चला रहे हैं तो फिर ये मंत्रालय का नाम बदल डालो, और पहले जो था शंकरराव चौहान ने ये नाम रखा था मंत्रालय, इसके पहले वो सचिवालय करके ही पहचाना जाया करता था। शंकरराव चौहान जी ने 1975 to 77 के बीच में ये निर्णय लिया था कि ये सचिवालय नहीं, ये मंत्रालय है, क्योंकि अब गणतंत्र में एग्जीक्यूटिव इज नोन टू बी परफॉर्मिंग। अभी परफॉर्मेंस ही सचिव के हाथ में गया है, तो फिर तो कोई हमारी जिम्मेदारी ही नहीं है मंत्री करके, हम सभी उसके ऊपर थोप देंगे। आखिर में सही कौन करता है? द लास्ट सिग्नेचर ऑन द पेपर किसकी है? मंत्री की। जिम्मेदार कौन है? तो फिर आप सचिव का कैसा आपको दोषी पकड़ सकते हैं? और एक और सवाल जानना चाहेंगे, बीजेपी के अध्यक्ष जेपी नड्डा कहते हैं राहुल गांधी देश विरोधी के टूल किट है। देखो ऐसा है कि आप हिंदू है कि नहीं, इसका सर्टिफिकेट बीजेपी देगी। आप नेशनलिस्ट है कि नहीं, आप देश प्रेमी है कि नहीं, इसका सर्टिफिकेट बीजेपी देगी। तो बीजेपी ने हर गांव गली में सर्टिफिकेट देने के लिए एक अपना ऑफिस तैयार कर ले। बाबा तू कौन है? तू देशद्रोही है, तो बीजेपी देशद्रोही का सर्टिफिकेट दे देगी। वीरेंद्र शास्त्री को लेकर आपकी क्या भूमिका है? जिस तरह से देखा गया, प्रोग्राम रखा गया है, एक तरफ शिवसेना को समर्थन कर रही, कांग्रेस का विरोध कर रही है, तो बीजेपी कर रही है। जिस तरह से संतों देखो, मुझे एक ही बात है कि जिस आदमी ने तुकाराम महाराज का आके अपमान किया है, ये मिट्टी, मेरा दिल और महाराष्ट्र, इसका सीधा संबंध, प्यार का संबंध तुकाराम महाराज से है। उसने इस मिट्टी का अपमान किया है, उसने महाराष्ट्र के दिलों का अपमान किया है, महाराष्ट्र का अपमान किया है, तो उसको बुलाना ही महाराष्ट्र का अपमान है। अभी महाराष्ट्र का अपमान हर जगह हो रहा है और कोई उस पर बात ही नहीं कर रहा है, सरकार उसके ऊपर चुप्पी साधी बैठी है, तो हम क्या कह सकते हैं?